मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आली रथ मिरवणूक। महावीर हनुमान जन्मोत्सवानिमित्त गिंदोड्या कंपाऊंड येथील जित हनुमान मंदिर येथे महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन। देवपुरातील सदाशिव नगरातील श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोर 36 फुटी त्रिशूल रोहणाचा कार्यक्रम संपन्न। आणि भगवान महावीर जयंती निमित्त उघड्यावर गाडगे मडक्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना जम्बो छत्रीचे वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवास शनिवार दिनांक 12 रोजी चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ होत आहे। त्यानिमित्त आई भगवती एकविरा देवीची नवीन चांदीच्या मूर्तीची शहरातून रथ मिरवणूक काढण्यात आली। रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवास शनिवार दिनांक 12 रोजी चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ होत आहे। त्यानिमित्त आई भगवती एकविरा देवीची नवीन चांदीच्या मूर्तीची पितळी रथातून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। श्री एकविरा देवी मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली। रथ मिरवणूक श्री बालगोपाल व्यायामशाळा गल्ली नंबर 14, शनी मारुती मंदिर, गायकवाड चौक, कुंभार खुंट, सुभाष पुतळा गल्ली नंबर 6, पवनपुत्र व्यायामशाळा, भांग्या मारुती व्यायामशाळा, श्री कोंडाजी व्यायामशाळा, श्री नवभारत चौक, चरणी रोड, खोल गल्ली, मरीमाता चौक, सन्मान लॉज, राजकमल चित्रपटगृह, खंडेराव बाजार, पाच कंदील मार्गे, शहर पोलीस चौकी, राम मंदिर, महात्मा गांधी पुतळा चौक मार्गाने मोठ्या पुलावरून सरळ नेहरू चौक गल्ली नंबर 7, बापू भंडारी मठ मार्गाने जाऊन एकविरा देवी मंदिराजवळ रथ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। देवीचा रथ ओढण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती। रथोत्सवामुळे शहरातील वातावरण चैतन्याचे झाले होते। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार राघवेंद्र बदाने, तुळशीराम गावित, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, रणजितराजे भोसले, पंकज गोरे, कैलास चौधरी, गुलाब माळी, कमलाकर पाटील, विजय पाच्छापूरकर, अनिल थोरात, सुनील चौधरी, किशोर चौधरी, निलेश काटे, श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, उपाध्यक्ष संजय गुरव, मनोहर गुरव, नंदलाल सोनवणे, महेश गुरव, सुनील गुरव, पंकज गुरव, विशाल गुरव, बळवंत गुरव, शिल्पकार रंगा अण्णा सेल्फी, तारिका ऐराव आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज यात्रा उत्सवानिमित्ताने चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने सालाबाद प्रमाणे आई भगवतीचा नवीन भव्य दिव्य असे चांदीची मूर्ती आणि पितळी रथ केलेला आहे। त्याची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे आणि आता नगर परिसराला आई भगवती जाते आहे आणि सगळ्यांनी त्या रथाचा उत्सवाचा आनंद घ्यावा। रथ ओढायला सगळ्यांना परमिशन आहे आणि रथाचा आनंद। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड येथील जित हनुमान मंदिर येथे महावीर हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पवनपुत्र महावीर हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोड्या कंपाऊंड रामवाडी येथील जयजित हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान जन्मोत्सव साजरा करून दुपारून महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली। महाप्रसादाचा शहर व परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला। या प्रसंगी संजय अग्रवाल, पवन अग्रवाल, योगेश अग्रवाल, अनुप गिंदुडिया, संजय गिंदुडिया, अमर कतिरा, किशोर अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, डॉक्टर श्रीराम अग्रवाल, पुरनवल अग्रवाल, सुनील अग्रवाल, सुशील अग्रवाल यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखंड भंडारा सुरू आहे। जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीपासून इथं जेव्हा महाराष्ट्रवादी होती तेव्हापासून ते जुनं मंदिर आहे। दरवर्षी हनुमानजीच्या कृपेने जवळजवळ 4,500 ते 5,000 लोक इथं महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात। संजू शेठ आणि उरलेली 12 लोकांची टीम आहे, सगळे मिळून इथं भंडाऱ्याचं आयोजन करत असतात आणि सगळ्यांना म्हणजे भरपूर आनंद घेतात। भंडाऱ्याला आयटम 10-12 आयटम असतात आणि चांगला आस्वाद घेऊन लोक जातात। आम्हालाही भरून घेऊन आनंद मिळतो। ते काशीनाथ अग्रवाल आणि टीम त्यांची सगळे अनुपया, सुनील भाऊ असे सगळे मिळून आम्ही भंडारा करत असतो। आणि सगळे आपले तहसीलदार, कलेक्टर साहेब वगैरे सगळे दरवर्षी येत असतात आणि भंडाऱ्याचं सर्व धर्म समभाव भंडारा होत असतो आणि सर्व धुळेकर नगावाडी ते पाचकंदीपर्यंत सगळे जण येतात। तिकडे एमआयडीसीची सगळी टीम असते, ती पण येत असते। भंडाऱ्याचं सगळं आनंद भरपूर सगळं महाप्रसाद आस्वाद घेतात। धुळे शहरातील देवपुरातील सदाशिव नगरातील श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोर
महावीर हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून 36 फुटी त्रिशूल रोवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील देवपुरातील सदाशिव नगर येथे रामभक्त महावीर हनुमान यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोर 36 फुटी त्रिशूळ रोवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय आशिषराव रघुनाथ सोसे नाशिक यांच्या स्मरणार्थ सदर त्रिशूळ रोवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विधिवत पूजन करून त्रिशूळ रोवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। या प्रसंगी श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष महेश घुगे, डॉक्टर जगदीश गिंदुडिया, रघुनाथराव सोसे, निलेश सोसे, सुरेखा सोसे, प्रवीण घुगे, जितेंद्र शिंदे, प्रवीण सोनवणे, ताराचंद माळी, मिलिंद देशमुख, लक्ष्मीकांत गीते, श्यामकांत पवार, गिरधर बांबरे, मिलिंद बांबरे, सुहास ओगले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्योतिषाचार्य एकनाथ भावे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिशूल स्थापना करण्यात आली। गेल्या वर्षी सदाशिवनगर आणि सदाशिवनगरच्या परिसरातील शिवभक्तांनी स्वयंप्रेरणेने श्री सदाशिव महादेव मंदिराची स्थापना केली। लोकसहभागातून उभं राहिलेले हे मंदिर गेल्या वर्षभरामध्ये धुळे शहरामध्ये लोकप्रिय झालं। धुळे शहरातील कानाकोपऱ्यातील शिवभक्त या मंदिराच्या मध्ये स्थानापन्न झालेले शिवशंभू यांच्या दर्शनार्थ यायला लागले आणि त्या निमित्ताने या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही मानस केला। त्याला शिवभक्तांकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसादही मिळायला लागला। या मंदिराला साजेसा त्रिशूळ आपल्या सर्वांना अपेक्षित होतं आणि भगवंताने नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योगपती श्री रघुनाथराव सोसे यांनी आणि त्यांचे चिरंजीव निलेश सोसे ज्यांना आम्ही राजूभाऊ सोसे म्हणतो आणि आमची पुतणी श्रीमती सुरेखा आशिष सोसे यांनी स्वतःहून या मंदिरासमोर धुळे शहरातील सर्वात उंच भव्य दिव्य असं त्रिशूळ स्वर्गीय आशिषराव रघुनाथ सोसे यांच्या स्मरणार्थ आपल्याला या मंदिरासाठी देऊ केलं आणि काल प्रत्यक्षात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला या मंदिराचं फाउंडेशन 5 फूट खाली आणि 40 फूट उंचावरचा हा त्रिशूळ आपण ज्योतिषाचार्य एकनाथराव भावे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली आज याचा पूजाविधी आपण संपन्न करतो आहोत। केवळ सदाशिवनगरच नव्हे, केवळ देवपूरच नव्हे, केवळ धुळे शहरच नव्हे, तर तमाम शिवभक्तांना येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी आणि प्रत्येकाला एकमेकांना सहकार्य करण्याची सुबुद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज ही पूजाविधी आपण संपन्न केलेली आहे। परमेश्वर या ज्यांनी ज्यांनी योगदान आतापर्यंतचं दिलेलं आहे त्या सर्वांना सुबुद्धी देव, सर्वार्थाने सक्षम करो अशा प्रकारची प्रार्थना या पूजाविधीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो। जय महादेव। धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त
उघड्यावर गाडगे मडक्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना जम्बो छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. भगवान महावीर जयंती निमित्त धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शहरातील संत शिरोमणी गोरोबा काका चौक येथील गाडगे मडकेचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना जम्बो छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. संत शिरोमणी गोरोबा काका चौक सुभाषनगर जुने धुळे येथे 50 वर्षापासून अनेक जण गाडगे मडके व्यवसाय करीत आहेत. चालू वर्षात उन्हाळ्याची तीव्रता अधिक प्रमाणात वाढल्याने सदर व्यवसायधारकांना आपला व्यवसाय करताना कोणतेही सावलीचे साधन नसल्यामुळे त्यांना उन्हामध्येच हा व्यवसाय करावा लागतो. सदरची बाब लक्षात घेऊन धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने तेथील 3 कुटुंबांना जम्बो छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते, संजय बोरसे, गोकुळ कुंभार, नाना परदेशी, मोहल्लाजी प्रजापत, मनसुखभाई गुजराती, निळकंठ बोरसे, राजमल चव्हाण, कमल मोरे, ज्योती चव्हाण, विशाल चव्हाण, गौरव चव्हाण आदी उपस्थित होते. कारण आमचा व्यवसाय हा पारंपरिक आहे आणि भाऊ 2-3 दिवसापूर्वी आले त्याच्याने बघितलं गेलं नाही किंवा पालघर साहेबांनी हे आम्हाला उन्हाची सावली दिली, त्यांच्यामुळे खूप त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, त्यांचा आभारी आहे. महावीर जयंतीच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून आज आमच्या जुन्या धुळे परिसरामध्ये 50 ते 60 वर्षापासून आमचा हा कुंभार बांधव रस्त्यावरती गाडगे मडकी विक्री व्यवसाय करून लोकांच्या म्हणजे धुळे जिल्ह्याच्या लोकांचं ताण भागवण्याचं काम आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काम करत आहेत ते पोतवत काम आज आमच्या या कुंभार समाज करत असताना देखील मला देखील मी 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो. उन्हाचे जर आज आपण झळा पाहिल्यात की अतिशय तीव्रता वाढलेली आहे. अशा तीव्रतामध्ये देखील धुळे जिल्ह्याच्या लोकांना चांगल्या प्रकारचे माठ उपलब्ध व्हावेत म्हणून आमचे बंधू बाहेर राज्यातून जाऊन हा माठ या ठिकाणी आपला आणून उपलब्ध करून देतात. अतिशय गौरवपद या ठिकाणी गोष्ट आहेत. आणि अशा आमच्या या तिघा बांधवांना जेव्हा मी उन्हाच्या झळा पाहिल्यात की तर दुसरं काही साधन नाही यांना सावलीसाठी, यांना देखील आपला व्यवसाय करताना त्यांचं देखील आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्या देखील उष्णतेच्यापासून त्यांना त्याची आरोग्य म्हणजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम 1 महिना महाराष्ट्र कामगार निमित्त करतो. परंतु यावर्षी उन्हाच्या शाळा एवढ्या आहेत म्हणून हा कार्यक्रम आम्हाला अगोदर घेऊन आमच्या या बांधवांना या माध्यमातून एक सावली देण्याचा प्रयत्न आम्ही या छोटासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला आहे. आणि या माध्यमातून आमचा हा समाज बांधव आपला व्यवसाय उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे करू शकतोय या दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही ही दरवर्षी योजना राबवतो. आणि यामध्ये आमच्या कोणत्याही याच्यामध्ये प्रायोजक नाही आहेत. मी स्वतः बाळकर धुळे जिल्हा कुमार समाजाच्या मी स्वतः वैयक्तिक या लोकांना या छत्र्या या ठिकाणी वाटप केलेले आहेत. आणि असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम राबवून आमच्या या समाज बांधवांचे देखील आम्ही आरोग्य जपासण्याचं या माध्यमातून काम करतो एवढं या ठिकाणी बोलतो. आणि दुसरे जे अनिल सीतारामजी मोरे आणि राजमल लालाजी चव्हाण हे आमचे तिघे बांधव 40-50 वर्षापासून व्यवसाय करत आहेत. त्यांना देखील उन्हाच्या गाळ्या पोहोचू देतात हा उद्देश ठेवून आज त्यांना या तिघांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आली रथ मिरवणूक. महावीर हनुमान जन्मोत्सवानिमित्त गिंदोड्या कंपाऊंड येथील जित हनुमान मंदिर येथे महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. देवपुरातील सदाशिव नगरातील श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोर 36 फुटी त्रिशूल रोहणाचा कार्यक्रम संपन्न. आणि भगवान महावीर जयंतीनिमित्त उघड्यावर गाडगे मडक्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना जम्बो छत्रीचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.